तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बार्टी TRTI महाज्योती सारथी यांसारख्या एक्झाममध्ये सिलेक्शनसाठी सर्वात इम्पॉर्टंट आहे विद्यार्थी मित्रांनो प्रीवियस इयर क्वेश्चन पेपरवर प्रॅक्टिस असणं, जेणेकरून आपल्याला एक्झामची लेवल समजून जाते। हा जो पेपर आहे विद्यार्थी मित्रांनो, हा UPSC सिव्हिल सर्व्हिस 14 सप्टेंबर पहिली शिफ्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचे 29 तारखेला 8:30 वाजता पेपर झाला होता तो। तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला सिलेक्शनसाठी हा व्हिडिओ तुमच्या कामात पडून जाईल। ठीक आहे, तर पहिला प्रश्न जो आहे विद्यार्थी मित्रांनो, तत्कालीन अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांनी भारतात LPG उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण विकास मॉडेल कोणत्या वर्षी सादर केले? याचं जे करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो, ते आहे करेक्ट आन्सर ऑप्शन ID 258 म्हणजे 1991। 1991 साली विद्यार्थी मित्रांनो, तत्कालीन अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांनी भारतात LPG उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण विकास मॉडेल आणलेला होता। तर इथे बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, LPG उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण धोरणे डॉक्टर मनमोहन सिंग यांनी 1991 मध्ये लागू केली, जेव्हा ते पंतप्रधान PV नरसिंह राव यांच्या नेतृत्वाखाली अर्थमंत्री होते। या धोरणाचा उद्देश भारतीय अर्थव्यवस्थेला अधिक बाजार केंद्रित बनवणे हा होता। ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपण बघणार आहोत। बीजगणितीय विश्लेषण आणि प्रतिनिधित्व सिद्धांतातील योजनासाठी 2025 चा एबेल पुरस्कार कोणाला मिळाला होता? एबेल पुरस्कार याचं जे करेक्ट आन्सर आहे मसाकी काशिवारा। मसाकी काशिवारा यांना 2025 चा एबेल पुरस्कार मिळाला आहे, ज्यामुळे ते या प्रतिष्ठान पुरस्काराचे विजेते ठरले आहे। हा पुरस्कार त्यांना गणित क्षेत्रातील त्यांच्या उत्कृष्ट योगदानासाठी दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो। ठीक आहे, तर याचा आन्सर आहे माशिका काशिवारा ऑप्शन ID 36। ठीक आहे, त्यानंतर तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर बार्टी TRTI महाज्योती सारथी RT यांसारख्या संस्थांचे विद्यार्थी असाल आणि तुम्हाला जर विद्यार्थी मित्रांनो बार्टी पोलीस भरती असो किंवा TRTI महाज्योती सारथी यांची पोलीस भरती, MPSC, UPSC, SSC बँकिंग यांसारखी एक्झाम असेल विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये तुम्हाला कोणत्याही कंडिशनमध्ये सिलेक्शन पाहिजेच असेल तर त्यासाठी सब्जेक्ट वाईज नोट्सचा तुम्ही अभ्यास करा विद्यार्थी मित्रांनो। स्पेशल डिझाईन बार बार्टी TRTI महाज्योती सारथी यांसारख्या संस्थांसाठी डिझाईन केलेले आहे। त्यानंतर अशा प्रकारचे तुम्हाला PDF स्वरूपात नोट्स मिळणार आहे। त्यानंतर अशा प्रकारचे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर, त्यानंतर हे बघू शकता हे महाज्योती, बार्टी TRTI, MPSC आहे, त्यानंतर UPSC, SSC यांसारख्या संस्थांचे आहे विद्यार्थी मित्रांनो। किंवा तुम्हाला जर व्हिडिओ लेक्चर पाहिजे असेल विद्यार्थी मित्रांनो, तर इथे बघू शकता सबस्क्राईबच्या बाजूने या जॉइन आयकॉनच्या बटनवर क्लिक करून तुम्ही 59 RS मध्ये सर्व जे व्हिडिओ लेक्चर तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, आणि तुमचं सिलेक्शन बार्टी TRTI महाज्योती सारथी यांसारख्या सिलेक्शनमध्ये पक्का करू शकता। याची जी प्राइस आहे विद्यार्थी मित्रांनो प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर आणि नोट्ससाठी ती 100 RS ठेवलेली आहे, परंतु तुम्ही जर अगोदरच बॅच जॉईन केलेली असेल तर तुम्हाला नोट्स आणि प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर मोफत स्वरूपात दिला जाईल। ठीक आहे, मोफत स्वरूपात दिलेल्या नंबरवर मेसेज करा विद्यार्थी मित्रांनो आणि नोट्स आणि प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर परचेस करा किंवा बॅच जॉईन करून तुम्ही या नंबरवर मेसेज मला करून द्या। ठीक आहे, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। फ्रँकॉइस बर्नियर संधीच्या शोधात मुघल साम्राज्यात आला आणि कोणत्या मुघल राजपुत्राकडे डॉक्टर म्हणून काम केले? याचं जे करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो, ते आहे राजकुमार दारा शिकाव। राजकुमार दारा शिकाव जो आहे विद्यार्थी मित्रांनो, याचं जे करेक्ट आन्सर आहे। तर इथे बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, फ्रँकॉइस बर्नियर हा एक फ्रेंच चिकित्सक आणि प्रवासी होता, जो संधीच्या शोधात मुघल साम्राज्यात आला होता। त्याने मुघल बादशाह शहाजहानचा मोठा मुलगा दारा शिकोह यांच्याकडे डॉक्टर म्हणून काम केले होते। ठीक आहे, त्यानंतर चौथा प्रश्न आपण जाणून घेऊ। 2024 च्या IQ एअर अहवालानुसार खालीलपैकी कोणत्या भारतीय शहराने जगातील सर्वाधिक सरासरी PM 2.5 एकाग्रता नोंदवली आणि जागतिक स्तरावर सर्वाधिक प्रदूषण शहराच्या यादीत अव्वल स्थान पटकावले? याचं जे करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो, ते आहे बायनिहार्ट। बायनिहार्ट जे आहे विद्यार्थी मित्रांनो, याचं करेक्ट आन्सर आहे। ठीक आहे, 2024 च्या IQ एअर अहवालानुसार बार्निहार्ट आसाम या शहराने जगातील सर्वाधिक सरासरी PM 2.5 एकाग्रता नोंदवली आणि ते जागतिक स्तरावर सर्वाधिक प्रदूषित शहराच्या यादीत अव्वल आलेले आहे। ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन। सर्वात जास्त ज्ञात वनस्पती प्राण्याच्या प्रजातीचे आश्रयस्थान म्हणून ओळखला जाणारा आणि सर्व मेगाडायव्हर्स राष्ट्रांमध्ये जागतिक जैवविविधता निर्देशांकात अव्वल स्थानावर असलेला कोणता देश एकूण प्रजाती समृद्धीसाठी प्रथम क्रमांकावर आहे? याचे जे करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो, ते आहे ब्राझील। ठीक आहे, ब्राझील हा सर्वात जास्त ज्ञात वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रजातीचे आश्रयस्थान म्हणून ओळखला जातो, तसेच तो सर्व मेगाडायव्हर्स राष्ट्रांमध्ये जागतिक जैवविविधता निर्देशांकात अव्वल स्तरावर आहे। ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपण जाणून घेऊ।
2019 ते 24 या कालावधीसाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने विकसित केलेल्या कोणत्या धोरणात्मक उपक्रमाचे उद्दिष्ट सार्वत्रिक प्रवेश, डिजिटल साक्षरता, MSME कर्ज आणि ग्राहक संरक्षण यावर लक्ष केंद्रित करणारी समावेशित आर्थिक परिसंस्था स्थापित करणे आहे? तर याचे जे करेक्ट आन्सर आहे ते इथे बघू शकता, आर्थिक समावेशनासाठी राष्ट्रीय धोरण, नॅशनल स्ट्रॅटजी फॉर फायनान्शियल इन्क्लुजन. भारतीय रिझर्व्ह बँकेने इथे बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, भारतीय रिझर्व्ह बँकेने RBI 2019 ते 24 या कालावधीसाठी राष्ट्रीय वित्तीय समावेशक धोरण विकसित केले आहे. या धोरणाचे उद्दिष्ट सार्वत्रिक प्रवेश, डिजिटल साक्षरता, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगासाठी MSME कर्ज आणि ग्राहक संरक्षण यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रावर लक्ष केंद्रित करून एक सर्वसमावेशक आर्थिक परिसंस्था इन्क्लुझिव्ह फायनान्शियल इकोसिस्टीम तयार केलेले आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपण सॉल्व्ह करणार आहोत. खालीलपैकी कोणत्या राज्याने वृद्ध नागरिकांसाठी आयोग स्थापन करण्यासाठी कायदा करणारे भारतातील पहिले राज्य म्हणून इतिहास घडवलेला आहे? याचे जे करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे केरळ. केरळ जे आहे याचे करेक्ट आन्सर आहे. केरळ हे भारतातील पहिले राज्य आहे ज्याने ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोग स्थापन करण्यासाठी कायदा केला होता. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, लिटमस खालीलपैकी कोणत्या नैसर्गिक स्रोतापासून मिळतो? IMP क्वेश्चन आहे. याचं जे करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे लायकेन. ठीक आहे, इथे बघू शकता लायकेन. लायकेन जे आहे याचे करेक्ट आन्सर आहे. लिटमस हे लायकिन दगडफूल या नैसर्गिक स्रोतापासून मिळवलेले जाते. लायकेन हे शैवाल आणि बुरशी यांच्यातील सहजीवन संघटना आहे ज्यातून लिटमसचा रंग मिळवला जातो. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपण जाणून घेऊ. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांतील गरिबीचा मागोवा घेण्यासाठी भारताचा स्वदेशी बहुआयामी गरीब निर्देशांक MPI विकसित करण्यासाठी 2020 मध्ये कोणत्या संस्थेला नोडल एजन्सी म्हणून नियुक्त करण्यात आले होते? नोडल एजन्सी म्हणून विद्यार्थी मित्रांनो नीती आयोगाची स्थापना करण्यात आलेली होती. ठीक आहे. 2020 मध्ये राज्यासाठी आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी स्वदेशी बहुआयामी विदेशी निर्देशांक MP विकसित करण्यासाठी नीती आयोग ही नोडल एजन्सी म्हणून नियुक्त करण्यात आली होती. MPIची देखरेख ठेवणे आणि दारिद्र्य निर्मूलनासाठी विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाच्या कामगिरीचे मूल्यमापन करणे हे या आयोगाचे काम आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपण जाणून घेऊ. शाश्वत विकास अहवाल SDR 2025 नुसार SDC निर्देशांकात भारताच्या कामगिरीबद्दल खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? याचं जे करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो विधान बरोबर आहे ते आहे SDC निर्देशांक 2025 मध्ये भारताने 99वा क्रमांक मिळवला, 67.0 गुणांसह पहिल्या 100 मध्ये प्रवेश केलेला होता. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपण जाणून घेऊ. महाराष्ट्र इलेक्ट्रिक व्हेकल पॉलिसी 2025 नुसार महाराष्ट्र राज्य सरकारने राष्ट्रीय महामार्गावर किती अंतराने EV चार्जिंग स्टेशन स्थापन करण्याची जी योजना आहे ती आखत केली होती? याचे जे करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो दर 25 किलोमीटर अंतरावर जे आहे ते महाराष्ट्र इलेक्ट्रिकल व्हेकल पॉलिसी 2025 नुसार राज्य आणि केंद्र आणि राष्ट्रीय महामार्गावर प्रत्येकी 25 किलोमीटर अंतरावर EV चार्जिंग स्टेशन उभारण्याची योजना आखलेली होती. या धोरणामध्ये सध्याच्या इंधन स्थानकावर आणि MSRTC बस डेपोमध्ये जलद चार्जर स्थापित करण्यावर भर दिलेला होता. ठीक आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन, हिमाचल प्रदेशातील कैवालजवळ चंद्रा आणि भागा नद्यांच्या संगमामुळे सिंधू नदीची कोणती उपनदी तयार होते? याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे चिनाब नदी. ठीक आहे. चिनाब नदी चिनाब नदी जी आहे याचं करेक्ट आन्सर आहे. हिमाचल प्रदेशातील कैवालजवळ चंद्रा आणि भागा नद्यांच्या संगमामुळे चिनाब नदी तयार करण्यात आलेली होती जी सिंधू नदीच्या प्रमुख उपनदी आहे. या नदीला चंद्रभागा नदी असेही म्हटले जाते. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपण जाणून घेऊ. चंपारण चळवळीद्वारे गांधीजींनी काय उद्दिष्ट ठेवले होते? चंपारण चळवळीद्वारे जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते गांधीजीचे कोणते उद्दिष्ट होते ते आपल्याला विचारलेलं आहे. तर याचं जे करेक्ट आन्सर आहे नील उत्पादन शेतकऱ्यांचे शोषण. नील उत्पादन शेतकऱ्यांचे जे शोषण होते विद्यार्थी मित्रांनो ते चंपारण आंदोलनाद्वारे गांधीजीचे जे प्रथम उद्दिष्ट होते. ठीक आहे. चंपारण चळवळीद्वारे गांधीजींनी ब्रिटिश जमीनदाराकडून होणाऱ्या नील शेतकऱ्यांवरील अत्याचाराला थांबवून शेतकऱ्यावरील शोषण संपवण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. त्यांनी टिकाईका
पद्धत रद्द करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी शांततापूर्ण अहिंसक मार्गाचा वापर केलेला होता. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपण जाणून घेऊ. वनस्पतीमध्ये बाह्य तत्वाचे प्राथमिक कार्य काय आहे? याचं जे करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे वनस्पतीच्या भागाचे संरक्षण. वनस्पतीच्या भागाचे संरक्षण जे आहे ते याचं करेक्ट आन्सर आहे. इथे बघू शकता वनस्पतीमधील बाह्यत्वाचे प्राथमिक कार्य म्हणजे वनस्पतीला बाह्य धोक्यांपासून संरक्षण देणे, जसे की रोग आणि कीटकांचा हल्ला. तसेच बाह्यतत्वाचा पानांमधून पाण्याच्या बाष्पीभवन नियंत्रित करते आणि वनस्पतीला सौर किरणोत्सर्गापासून संरक्षण देते. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपण जाणून घेऊ. भारतीय संविधानानुसार खालीलपैकी कोणता मूलभूत अधिकार नाही? मूलभूत अधिकार नाही विचारलेला आहे तो आहे विद्यार्थी मित्रांनो मालमत्तेचा अधिकार. ठीक आहे. मालमत्तेचा जो अधिकार आहे म्हणजे कायदेशीररित्या संपादित केलेल्या मालमत्तेची मालकी वापरून आणि विल्हेवाट लावण्याचा अधिकार हा पूर्वी भारतीय संविधानात मूलभूत अधिकार होता, परंतु 1978च्या 44व्या घटनादुरुस्तीनंतर तो मूलभूत अधिकारांमधून काढून टाकण्यात आलेला होता. अनुच्छेद 300A अंतर्गत एक कायदेशीर अधिकार बनला आहे. कायद्याच्या प्रक्रियेचे पालन केल्याशिवाय सरकारही कोणालाही त्याच्या मालमत्तेपासून वंचित करू शकत नाही आणि असे केल्यास योग्य नुकसान भरपाई द्यावी लागते. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपण जाणून घेऊ. 2018 मध्ये सुरू झालेली कोणती सरकारी योजना जगातील सर्वात मोठी पूर्णपणे सरकारी निधी असलेली आरोग्य विमा योजना आहे, जी दुय्यम आणि तृतीय आरोग्यासाठी प्रति कुटुंब दरवर्षी 5 लाखाचे कव्हर प्रदान करते? याचं जे करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे आयुष्यमान PMJAY. आयुष्यमान PMJAY म्हणजे आयुष्यमान PMJAY ही योजना आहे विद्यार्थी मित्रांनो. याद्वारे 5 लाखापर्यंत जो आहे तो निधी कव्हर केला जातो. ठीक आहे. याच्याविषयी सविस्तर माहिती इथे जाणून घेऊ. 2018 मध्ये सुरू झालेली प्रधानमंत्री जन आरोग्य योजना PMJAY ही जगातील सर्वात मोठी पूर्णपणे सरकारी निधी असलेली आरोग्य विमा योजना आहे. ही योजना दुय्यम आणि तृतीयक आरोग्य सेवेसाठी प्रति कुटुंब दरवर्षी रुपये 5 लाखाचे कव्हर प्रदान करते. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपण जाणून घेऊ. खालीलपैकी कोणते लोकसंख्येच्या नैसर्गिक वाढीचा दर योग्यरित्या परिभाषित करते? याचे जे करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे जन्मदर वजा मृत्यूदर. ठीक आहे. इथे बघू शकता जन्मदर आणि वजा मृत्यूदर. इथे याची सखोल इन्फॉर्मेशन जाणून घेऊ. लोकसंख्येच्या वाढीचा दर म्हणजे जन्मदर आणि मृत्यूदर यामधील फरक. थोडक्यात एका विशिष्ट कालावधीत जन्माला येणाऱ्या मुलांची संख्या आणि त्याच कालावधीत मरण पावणाऱ्या लोकांची संख्या यातील फरक म्हणजे नैसर्गिक वाढ होय. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपण जाणून घेऊ. राष्ट्रपती म्हणून निवडून आल्यानंतर विद्यमान संसद सदस्याचे सदस्यत्व केव्हा संपते? ठीक आहे. याचं जे करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो ज्या दिवशी इथे बघू शकता ज्या दिवशी ते अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारतात ऑन द डेट ही एंटर अपॉन द ऑफिस ऑफ प्रेसिडेंट. ठीक. तर विद्यार्थी मित्रांनो याविषयी सविस्तर माहिती आपण इथे जाणून घेऊ. राष्ट्रपती म्हणून निवडून आल्यानंतर संसद सदस्याचे सदस्यत्व आपोआप संपुष्टात येते, कारण राष्ट्रपती पद धारण करण्यासाठी त्यांनी संसदेच्या किंवा कोणत्याही विधिमंडळाच्या सदस्याचे पद सोडणे आवश्यक आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपण जाणून घेऊ. खालीलपैकी कोणत्या देशाचे अलीकडचे ब्रिक्स आर्थिक गटात 9वे भागीदार देश म्हणून स्वागत करण्यात आले? याचं जे करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे नायजेरिया हा देश. ठीक आहे. नायजेरिया या देशाला ब्रिक्स आर्थिक गटात 9वे भागीदार देश म्हणून स्वीकारण्यात आले आहे. हा निर्णय 16व्या ब्रिक्स शिखर परिषदेत घेण्यात आला होता आणि जानेवारी 2005 मध्ये त्याला औपचारिक मान्यता मिळालेली आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपण जाणून घेऊ. भारतातील कर्कवृत्ताच्या दक्षिणेस यापैकी कोणता झोन आहे? कर्कवृत्ताच्या दक्षिणेस जे आहे विद्यार्थी मित्रांनो उष्णकटिबंधीय हे जे आहे याचे करेक्ट आन्सर आहे. भारताच्या इथे बघू शकता विद्यार्थी मित्रांनो भारताच्या कर्कवृत्ताच्या दक्षिणेकडील क्षेत्र हे उष्णकटिबंधीय आहे, जे विषुववृत्ताच्या जवळ असल्यामुळे वर्षभर जास्त तापमान अनुभवते. हे क्षेत्र मकर वृत्ताच्या उत्तरेला आहे आणि विषुववृत्त आणि कर्कवृत्त यांच्या दरम्यानच्या प्रदेशाला भाग पाडते. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपण जाणून घेऊ. एप्रिल 2025 मध्ये मुक्तीदिन घोषणेदरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील सर्व आयातीवर कोणता नवीन बेसलाईन टॅरिफ दर जाहीर केलेला आहे? ठीक आहे. याचे जे करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो 10% ऑप्शन ID 42. तर इथे बघू शकता याविषयी सविस्तर माहिती. 1974च्या आंतरराष्ट्रीय आपत्कालीन आर्थिक अधिकार कायद्याचा वापर करत डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने 2 एप्रिल 2025 रोजी
लिबरेशन डे जाहीर केला आहे आणि सर्व आयातीवर 10% किमान दर लागू केलेला आहे. हे दर 5 एप्रिल 2025 पासून लागू झालेले आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपण जाणून घेऊ. मूलभूत संरचनेचा सिद्धांत कोणत्या ऐतिहासिक प्रकरणात मांडण्यात आला? याचं जे करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य. ठीक आहे. हे जे आहे याचं करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन ID 234. तर मूलभूत इथे बघू शकता मूलभूत संरचनेचा सिद्धांत केशवानंद भारती प्रकरण 1973 या ऐतिहासिक प्रकरणात मांडण्यात आला. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय दिलेला आहे की संसद संविधानात सुधारणा करू शकते पण संविधानाची मूलभूत रचना बदलू शकत नाही. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपण जाणून घेऊ. भारतातील खालीलपैकी कोणता एकमेव सक्रिय ज्वालामुखी आहे? सक्रिय ज्वालामुखी जो आहे विद्यार्थी मित्रांनो हा सर्वांना माहीत असायला पाहिजे. आपला भारतातला बॅरन बेट. ठीक आहे. भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी बॅरन बेटावर आहे जो अंदमान बेटाच्या पूर्व भागात स्थित आहे. हे एक निर्जन बेट असून अंदमान समुद्रात आहे आणि भारतीय उपखंडातील एकमेव पुष्टी केलेला सक्रिय ज्वालामुखी आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन जाणून घेऊ आपण. बहुतेक अधातूमध्ये कोणता गुणधर्म सामान्य असतो? अधातूमध्ये जो आहे विद्यार्थी मित्रांनो कमी विद्युत चालकता. बहुतेक अधातूमध्ये ठिसूळपणा आणि उष्णता व विजेचे वाहन नसते. हे सामान्य गुणधर्म असतात. अधातूंना चकाडी नसते. ठीक आहे. ते लवचिक किंवा तथ्य नसतात आणि सामान्य तापमानावर घन आणि वायू अवस्थेत असतात तर ब्रोमीन द्रव्य अवस्थेत असतात. ठीक आहे. तर कमी विद्युत चालकता जे आहे विद्यार्थी मित्रांनो अधातूमध्ये हा गुणधर्म नसतो. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपण जाणून घेऊ. 80व्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आणि या पदावर असलेल्या ऐतिहासिक फक्त 5व्या महिला ठरल्या आहे? ठीक आहे. याचं जे करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे ॲनोलेन बेअरलॉक. ॲनोलेन बेअरबॉक जे आहे हे याचं करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण 25 प्रश्न सॉल्व केलेले आहे विद्यार्थी मित्रांनो. असेच 25 प्रश्न आपण नेक्स्ट पार्ट 2 या व्हिडिओमध्ये सॉल्व करून घेऊ. ठीक आहे. व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर व्हिडिओला लाईक नक्की द्या आणि येणाऱ्या अभ्यासासाठी अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही आपली PYQ सिरीज बॅच जॉईन करा विद्यार्थी मित्रांनो. सबस्क्राईबच्या बाजूने जॉईन आयकॉनचं बटन तुम्हाला दिसून जाईल. तिथे तुम्ही बॅच जॉईन करू शकता. अधिक माहितीसाठी माझा नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. ठीक आहे. अशाच नवनवीन प्रश्नपत्रिकांसाठी विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला प्रश्नपत्रिका पाहिजे असेल तर तुम्ही मला WhatsAppवर मेसेज करू शकता. ठीक आहे. धन्यवाद.